नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की राज्य निवडणूक आयोगाकडनं सुद्धा आपल्याला एक मताधिकार ॲप जे आहे ते डेव्हलप करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक मतदार आपल्या एक नंबर वेळेस किंवा आपलं नाव टाकून जे आहे आपलं मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती घेऊ शकतो. तर याच्यावरच अधिक पुढची सुविधा आपल्याला देण्यासाठी म्हणून लोकांना आपल्या मतदान केंद्राचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे ते दाखवता यावं आपल्या सिस्टीमवरती, आणि त्याच्यामुळे मतदारांना अधिक सोयीचं होईल आपल्या मतदान केंद्रात जाणं आणि मतदानाचा टक्का वाढेल. याच्यासाठी आपण ही अतिरिक्त सुविधा जी आहे ती नागपूर महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये नागपूरच्या वेबसाईटवर आपण हे जे आपलं एक सोय आहे त्याच्यात म्हणजे आपण त्याला मतदानाचं जे वोटर पास जो आहे तो एक सुविधा दिलेली आहे. तिथे आपण प्रत्येक मतदार जो आहे तो आपलं नाव जे आहे ते मराठी आणि इंग्लिशमध्ये टाकून आपलं त्याचे डिटेल्स जे आहे ते शोधू शकतो. त्याला जर आपला प्रभाग नंबर माहिती असेल तर ते प्रभाग नंबरही टाकू शकतात. ही सर्चची सुविधा आहे जी ती आपण एक नंबर टाकून सुद्धा घेऊ शकतो. त्याच्यानंतर हे आपले डिटेल्स जे आहेत ते आपल्याला उपलब्ध होतात आणि तिथे जर आपण क्लिक केलं तर आपलं मतदान केंद्र कुठे आहे आणि त्याचं लोकेशन कुठे आहे ते आपल्याला मिळतं. हे मतदान केंद्र जे आहे त्याचा ऍड्रेस आपल्याला इथे प्राप्त झाला आणि त्याचबरोबरीने जसं आता आपण गुगल लोकेशन्स वगैरे घेऊन तिथे आपल्या मतदान केंद्रामध्ये जातो तर ही सुविधा जी आहे ती सुद्धा उपलब्ध झाली की गेट डायरेक्शन्सची फॅसिलिटी आहे. तर ते आपण जर क्लिक केलं तर आपल्या लोकेशन पासून आपल्याला ज्या आपले मतदान केंद्र आहे त्याचा पाथ जो आहे तो आपण हे करू शकतो. आणि जसं आपण कुठे आपण लोकेशन शेअर करून त्या म्हणजे याच्याने जातो नॅव्हिगेशनच्या माध्यमातून तसं मतदान सुद्धा आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊ शकतो. याच्यात अधिकची एक सुविधा जी आपण केलेली आहे की आपलं हे लोकेशन जे आहे ते आपल्याला व्हॉट्सअपवर शेअरही करता येतं. म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला एखाद्याला जर त्यांनी माहिती घेतली इतरांची सुद्धा आणि त्यांना ती व्हॉट्सअपवर शेअर करायची असेल तर ती सुविधा देखील आपण इथे उपलब्ध करू. बरं, मतदारांना जर काय या ॲपच्या माध्यमातून आपला मतदान केंद्राचा ॲड्रेस शोधायचा असेल तर वेबसाईटवरच त्याचे एक पर्याय आहे की या व्यतिरिक्त इतर काही प्लॅटफॉर्म आहे? हो, आपल्याकडे नागपूरची जी वेबसाईट आहे तिथे सुद्धा ते जाऊ शकतात. त्या ठिकाणी आपलं एक वेगळं आपण तिथे टॅबच प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचबरोबरीने नागपूरने आपलं स्मार्ट NMC मित्र जे आहे ती एक आपली सुविधा आपण सुरू केली होती या चॅटबॉटची. तर ती सुद्धा तिथे आपण एक त्याला तिथे पण टॅब देतो आणि सर्चमध्ये सुद्धा ते आपलं करू शकतात. त्याचबरोबर आमचं ऍप्लिकेशन आहे नागपूर महानगरपालिकेचं, त्या ऍप्लिकेशनच्या माय नागपूर ॲप जे आहे तर तिथे सुद्धा ते ही सुविधा जी आहे त्याचा ते लाभ घेऊ शकतात. स्वीप कार्यक्रमाच्या अंतर्गत आहे त्याच्यामध्ये आपण विविध जे आहेत प्रचार प्रसिद्धीचा कार्यक्रम तर घेतो जाऊ. त्याच्यामध्ये मतदार अधिकार असेल किंवा विविध जनजागृतीचे कार्यक्रम असतील तर ते आपण करतोच आहोत. तर ती गेल्या जसे आपले इलेक्शन डिक्लेअर झाले त्या 15-20 दिवसापासून आपली जी मोहीम आहे त्या संदर्भामध्ये सुरू आहे. बसेस हे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडनं आपल्याला निर्देश प्राप्त होते की या दिवशी सुद्धा आपले जे बसेसचे नॉर्मल शेड्यूल्स आहेत ते दिवसभर रन करावे जेणेकरून सिटीमधल्या मतदारांना जर मतदान केंद्रात जायचं असेल तर त्याचा फायदा होईल. तर त्या अनुषंगाने आपण 15 तारखेला फर्स्ट स्टॉपमध्ये आपला जो पूर्ण फ्लीट आहे तो प्रॉपर्ली रन करतो आणि नंतरही संध्याकाळी आपण काही बसेस रन करणार आहोत.